राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाचे निकाल 31 जुलैला लावण्याचे निर्देश दिले असले तरी हे निकाल रखडण्याची चिन्ह आहेत। विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी मुदतीत निकाल लागणार नसल्याचं मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आर्ट्स आणि इतर काही अभ्यासक्रमाचे निकाल रखडण्याची शक्यता आहे। उशिरा निकाल लागला तरी हरकत नाही, मात्र चुकीचा निकाल लावणार नसल्याची भूमिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बैठकीत मांडली। तर उशिरा निकाल लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला त्यांना मुकावं लागणार आहे, त्याला जबाबदार कोण असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला। या बैठकीला कुलगुरू संजय देशमुखही उपस्थित होते। 31 जुलैपर्यंत पेपर तपासून झाले पाहिजेत यासाठीची ज्या सगळ्या गोष्टीची धावपळ आहे ती विद्यापीठाने केलेली आहे। ज्यात शिवाजी विद्यापीठाची मदत घेतली आहे, पुणे विद्यापीठाची मदत घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की या बैठकीनंतर सर्व सदस्यांचं समाधान झालं की विद्यार्थ्यांच्या भविष्याचं कुठेही नुकसान होणार नाही याची काळजी ही अर्थातच या सगळ्या प्रक्रियेत घेतली जाईल। जे पेपर ठरलेले आहेत ते पेपर हे वेळेत तपासले जातील या प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि पुन्हा सांगतो की गुणवत्तेशी कुठेही कॉम्प्रोमाइज नाही। त्यासाठी एखाद दोन दिवस पुढे मागे झाले तरी चिंता नाही, पण गुणवत्तेशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे मात्र आम्ही नक्की ठरवलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।